SBI कॉन्ट्रा. कॉन्ट्रा ही एक वेगळी कॅटेगरी आहे. कॉन्ट्राचा अर्थ इट्स कॉन्ट्राडिक्टरी, हे उलट जातात. जो पडतो त्याला घ्यायचा, चढतो त्याला विकायचा. SBI कॉन्ट्रा. कॉन्ट्रा फंड आहे ना, याच्यामध्ये 77% इन्व्हेस्टमेंट ही डोमेस्टिक इक्विटीजमध्ये केली जाते. डोमेस्टिकचा अर्थ इंडियन मार्केटमधले अवेलेबल, इक्विटीजचा अर्थ असतो स्टॉक्स जे आहेत ते, ज्याच्यातले 45% म्हणजे 50% ह्याच्यामध्ये लार्ज कॅप स्टॉक आहेत. लक्षात ठेवा, 45% लार्ज कॅप आहेत, 10% फक्त मिड कॅप आहेत आणि फक्त 5% स्मॉल कॅप आहेत. 4% डेबवरती घातलेत पैसे आणि 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जे काय त्यांनी बाय केले असतील बॉन्ड बिंड आहेत ते, आणि 0.33 इन लो रिस्क सिक्युरिटीजमध्ये. ओके, सगळं एका साईडला सोडा. 50% याच्यात लार्ज कॅप आहेत, 10% मिड कॅप, एवढं डोक्यात राहू द्या. चलो आगे देखते होता है क्या. सुटेबल फॉर हू एडवांस नॉलेज ऑफ मॅक्रो ट्रेंड प्रेफर टू टेक सिलेक्टिव्ह बेट्स फॉर हायर रिटर्न्स कंपेअर टू अदर इक्विटी फंड. ॲट द सेम टाइम दिस इन्व्हेस्टर शुड बी रेडी टू पॉसिबल मॉडरेट हाय लॉसेस इन देअर इन्व्हेस्टमेंट इवन दो. आम्हाला तयार आहोत, आम्ही स्वतः ऑप्शनमध्ये खेळणारी माणसं आहोत. इक्विटीत तर आम्ही घाबरतच नाही आणि म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी घाबरणं आमच्या रक्तातच नाही. HDFC बँक लिटरली बघितलेल्या प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये, लक्षात ठेवा HDFC बँक. इथून पुढे स्मॉल कॅप बघणार आहोत ना, स्मॉल कॅप त्यांनी पण HDFC बँकेला घेतलंय. काय असेल ती बघा, जबरदस्त आहे. ह्या नुसता एका बँकेवरती जरी तुम्ही स्टॉक घेत गेलात, SIP जरी हाणल्यात खालच्या लेवलला, HDFC बँक एकटी बँक तुम्हाला पुढे नेऊ शकते. रिलायन्स परत कॉमन 2 म्युच्युअल फंडमध्ये बघितला. ITC 3 म्युच्युअल फंडमध्ये बघितलाय. कोटक महिंद्रा 3-4 म्युच्युअल फंडमध्ये बघितलाय. बायोकॉन सेपरेट आहे, ह्याच्यातला स्पेशल. खाली डाबर एका म्युच्युअल फंडमध्ये आपण बघितलाय. दॅट्स इट. बाकी ह्या म्युच्युअल फंडमध्ये स्पेशल कोण आहे? बायोकॉन आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे, टाटाचा स्टील आहे, स्टील इज स्टील इम्पॉर्टंट, डाबर एक आहे FMCG वाला. ओके, टोरंट पॉवर एक आहे. या गोष्टीवरती आपण डिटेल चर्चा करू. लक्षात ठेवा HDFC 8.5-8.5% प्रत्येकाकडे आहे. म्युच्युअल फंडचा 8-10% पार्ट एक शेअर घेतो मी, तो किती इम्पॉर्टंट असेल लक्षात ठेवा. हाऊ इम्पॉर्टंट इट इज. चलो आगे. HDFC बँक ह्याच्याबद्दल काय सांगू आता, प्रत्येक वेळी तोच येतो. सेबी, सारथी सगळंच आहे ह्याच्याकडे. म्युच्युअल फंड आहे, लोन आहे, होम लोन, फलाना डिमकाना लोन स्पेशली आहे. ह्याच्याकडे मोक्कार पैसे आहेत. फंड याच्याकडे मोक्कार आहे. किती मोक्कार आहे? याच्याकडे 7 ट्रिलियन एवढं मार्केट कॅप आहे. 7 ट्रिलियन खूप मोठा आकडा असतो, लक्षात ठेवा. 7 ट्रिलियन एवढे पैसेच नाही, साधी गोष्ट नाही आहे. 7 ट्रिलियन. हा, याच्या पुढे बघा, याची इयरची रेंज 800 ते 1000 आहे. खूप जास्त पळत नाही बरं का. बाकीचे असतील तर ते 800 ते 1600 असते, पण हा 800 ते 1000 आहे म्हणजे स्टेबल आहे. पी रेशो 20 म्हणजे आयडियल पी रेशो आहे. बघा ना, 850, 900, 950 खूप स्टेबिलिटीने वर चाललाय. असं नाही की खूप वर गेला, खूप खाली आला. बघा नाही, ते खाली आला होता, नाही असं नाही, पण तो पडला नाही, चढलाय वरच तो. ह्याचा कोणताही टॉप हा पुढच्या मोमेंटचा बॉटम असतो, लक्षात ठेवा. 953 आहे, 940च्या आसपास मी ढिगाने घ्यायला बसलोय आला तर. रिलायन्स आहे, ग्रोथ इज लाईफ. रिलायन्सची स्वतःचीच ग्रोथ चालू आहे. भारताचा अनभिषिक्त राजा 1356, 12% 6 महिन्यात, 10% प्लस जो असेल 6 महिन्यात त्याला थंब असतो आपल्याकडे. 12.99 इज क्वाईट अ ग्रेट थिंग. इथे थोडी फॉल झाली म्हणून, अदरवाईज 14-15% स्टॉक आहेच. मार्केट कॅप 18 ट्रिलियन आहे. उगीच राजा म्हणत नाहीत त्याला, आहेच तो अनभिषिक्त. ITC FMCG मधला बादशाह, स्टेबल स्टॉक, खूप वाढत नाही, खूप पडत नाही, स्टेबल राहतो. खूप बॉटम लेवलला घ्या आणि सुखी राहा. हा, ही वाईट गोष्ट आहे. तो 420, 430, 440 जाऊन खाली आला, ही वाईट गोष्ट आहे. पण स्टील हा एक स्टेबल आणि चांगली ग्रोथ असलेला स्टॉक आहे. मार्केट कॅप 5 ट्रिलियन आहे, मोठा आहे, जवळपास सगळ्यांकडेच आहे. कोटक, बँकोमे बँक, कोटक बँक, HDFC बँक, ICICI बँक. कोटक पण बऱ्याच ठिकाणी आहे. 1950च्या आसपास चाललाय हा. कोटक महिंद्रा बँक 6 महिन्यामध्ये 2%. ऍक्च्युली हा मोठ्या फॉलमुळे तो वाटतोय. हा 6-7% होता वरती. स्विंगसाठी हा खरंच खूप चांगला स्टॉक आहे. इथे मस्त स्विंग होतात, मस्त 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 स्विंग होतात. याचं मार्केट कॅप जवळपास 4.25 ट्रिलियनचं आहे. पी रेशो 20च्या आसपास आहे, चांगला पी रेशो आहे, काही प्रॉब्लेम नाही याचा. बायोकॉन, मीटिंग अनमेट पेशंट नीड्स, अवर नॉवेल बायोलॉजिक्स ॲड्रेस अनमेट मेडिकल नीड्स अक्रॉस द वर्ल्ड. ओके, बायोकॉन हा फार्मा किंवा मेडिकल या फील्डमधला स्टॉक आहे. 120 कंट्रीमध्ये MNC मल्टीनॅशनल कंपनी आहे. 16,000 एम्प्लॉईज आहेत आणि 1500 पेटंट याच्याकडे आहेत. पेटंट हा पंचमवर्गीय बिझनेस आहे जो खरंच खूप चालतो. देर आर 5 टाइप्स ऑफ बिझनेस. 5 वर्ग आहेत बिझनेसचे. पहिला असतो तो प्रोड्युसर, उत्पादक ज्याला म्हणतात. जेवढा क्लास तुमचा वाढत जातो तेवढा माणूस स्टेबल, इलाइट किंवा हाय क्लास समजला जातो. उत्पादक म्हणजे शेतकरी असतो. शेतकरी तुम्हाला माहिती आहे राजा आहे, पण नुसता गाजावाजा आहे. शेतकरी कंटिन्यू लोनमध्ये असतो. शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही, तो दुसरीकडे नोकरीवाल्याला देतो म्हणून सांगतो.
उत्पादक हा फक्त तयार करतो. समजा मी डाळ तयार करतोय, डाळ, तर मी झालो उत्पादक. आता ती जी हरभरा असेल त्या हरभऱ्याचं मी मिलिंगमध्ये नेऊन जर का डाळ तयार करत असेल तर मी त्याच्यावर प्रोसेस करतो. मी द्वितीय वर्गात गेलो, प्रोसेस करणारा, डाळ करणारा, बरोबर. मी डाळ केली आणि ती डाळ मी हरभरे घेऊन मी डाळ करून विकतोय, तर हा स्टेबल बिझनेस आहे. कुठूनही घेणं, करणं आणि विकणं, बरोबर. हा मात्र स्टेबल नाहीये प्रथम वर्ग, कारण शेतकरी प्रत्येक वेळेस फायदा असतो असं नाही. पीक जातं, पाऊस पाणी वर खाली होतो, भाव मिळतो, भाव मिळत नाही, त्याच्या हातात रेट ठरवणं नसतं. पण डाळ करणारा रेट त्याच्या हातात असतो. माझी प्रीमियम क्वालिटी डाळ आहे, 80, 90, 100, हाय प्रीमियम आहे, ऑर्गॅनिक आहे, 150, विकलं त्याने, बरोबर. तिसरा असतो दुकानदार, त्याला तर देणं घेणं नसतं. उगेल, डाळ होईल, नाही होईल. डाळीचं पण मिलिंग पर्सेंटेज असतं, किती डाळ तयार होते, किती डाळ फुटते, किती प्रीमियम क्वालिटी मिळते, किती फुटकळ कसं कोंबडी खाद्याला द्यावं लागतं, हा त्याचा लॉसच असतो द्वितीयाचा. तृतीयकचा एवढा लॉसेस नसतो. तो घेऊन बसतो, पर्सेंटेजमध्ये पैसा काढतो, 50ला घेणं, 60ला विकणं, विषय संपला. तृतीयक हा जास्त स्टेबल बिझनेस मानला जातो. चतुर्थक हा बिझनेस असतो सर्व्हिस सेक्टर, जो माणूस सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे माझं केस कटिंगचं, हेअर सलूनचं दुकान आहे, मसाज पार्लर आहे माझं, मला काय माणूसाला सर्व्हिस दिलं गेलं, इन्कम काय ते लावायचं कॅपिटल कमी असतं, निव्वळ नफा जास्त होतो. सर्व्हिस सेक्टर खूप वाढल्यात. IT ही सर्व्हिस आहे. विप्रोचं कॉलिंग सर्व्हिस होती, कॉलिंग ॲट द सेन्स ते हे होतं विप्रोचे कॉल सेंटर, BPO कॉल सेंटर, बरोबर. ते काय होते, कॉल सेंटर होते. सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, त्याचे पैसे घेणं आणि जाणं. त्यामुळे सर्व्हिस सेक्टर खूप आहे. नोकरीवाल्यांना मुली सहज मिळतात. का मिळतात? कारण मुलीच्या वडिलांना माहिती आहे हा स्टेबल बिझनेस आहे. आणि पंचमवर्गीय बिझनेस म्हणजे फ्रँचायझी, पेटंट याचा बिझनेस. माझ्याकडे फलाना गोष्टीची फ्रँचायझीज आहे की मी फ्रँचायझीज दिल्यात आणि त्याचे मला पैसे येत आहेत, बरोबर. किंवा पंचमवर्गीय बिझनेस म्हणजे माझं पेटंट आहे, मायक्रोसॉफ्टकडे ब्ला 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 नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्यांना ते सुटर फुटर 2-4 कंपन्यांना दिलंय. ती लोक त्याचं काय ते असतील तर रॉयल्टी त्यांना देत आहेत. जे रॉयल्टी मिळतात त्या गोष्टीला पंचमवर्गीय, हायली इलाइट म्हटलं जातात. जर का ह्या गोष्टीतून बायोकॉन कमवत आहे तर ते पुढे जात आहे, पुढे जाणार, हे लक्षात ठेवा. ओके, हे 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 जे आहे ते. चलो नेक्स्ट, मीटिंग अनमेट पेशंट. बायोकॉन ॲड्रेसिंग ग्लोबल मेडिकल नीड्स थ्रू पोर्टफोलिओ ऑफ डिफरन्शिएट अँड हाय क्वालिटी लाईफ सेव्हिंग बायोथेरप्युटंट्स, बरोबर आहे. ओव्हरव्ह्यू आम्हाला नाही जाणून घ्यायचं, एवढं कळलं आम्हाला, भास झालं. बायोकॉन 14% अप आहे, लक्षात ठेवा. आपण सगळे क्वालिटी स्टॉक बघतोय, जे 10%, 14% अप आहेत. रात्रीच्या लाईव्हला आपण जे स्टॉक बघतो, काही -3%, अधिक 3%, 2%, -16%, -40%, त्याच वेळेला हे -10% प्लस देणारे स्टॉक आहेत. थोडीशी रिस्पेक्ट राहू द्या यांना. 320 पासून 340, 360, 380 पर्यंत गेला होता. एका म्युच्युअल फंड हाऊसेसने, मला वाटतं मोतीलालने काय कोणीतरी बायोकॉन घेतला होता. जेव्हा तो घेतला होता ना, त्याच वेळेला मी बायोकॉनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. खूप बॉटम लेवलला माझी इन्व्हेस्टमेंट आहे. मला खूप आनंद झाला. बायोकॉन माझ्याकडे आहे. याचा PE 108 आहे. खूप जास्त PE आहे. मला एवढा PE नाही आवडत. मार्केट कॅप ह्याचं ट्रिपल डिजिट बिलियन आहे, 471, म्हणजे 500, अर्धा बिलियनचं त्याचं, अर्धा ट्रिलियनचं त्याचं मार्केट कॅप आहे. रेव्हेन्यू वाढलाय, पण नेट प्रॉफिटचं मार्जिन 0%च्या खाली येणं हे बायोकॉनसाठी एक्सपेक्टेड नाहीये. पण स्टील बायोकॉन आहे, ती प्रथितयश होणारी कंपनी आहे. अशीट्स वाढल्यात, लायबिलिटीज एकदम कमी वाढल्यात. ठीक आहे, बायोकॉन खाली येऊ शकते. खाली आल्यावर आपण त्याला पुन्हा एकदा घेऊ. पुढे गेलो तर प्रमोटरकडे आहेत 54%, DII कडे आहेत 22%, FII कडे जर का हे 22% असते तर आपण झपाटून घ्या म्हटलं असतं. पण ठीक आहे, शेवटी बायोकॉन आहे. फार्मामधले खूप कमी स्टॉक या म्युच्युअल फंड्सवाल्यांकडे बघितलात. कोण सिप्ला आहे का त्यांच्याकडे, की सिप्ला त्यांच्याकडे 10% आहे, 5% आहे, 4% आहे, बघितलात. ल्युपिन बघितलात तुम्ही याच्यामध्ये, डॉक्टर रेड्डी बघितलात, काय बघितलात. याला प्रेफरन्स दिलं की त्यांनी बाकीच्यांपेक्षा, सर त्याचं फ्युचर ब्राईट असावं. त्यांना याच्यात ते दिसलंय जे आपल्याला दिसत नाही. आपण सिप्ला जातो, आपण बायोकॉन आपण बाकीच्यांकडे जातो, बायोकॉनकडे हे गेलेत. त्यामुळे हे डोक्यात राहू दे, लक्षात ठेवा. ग्रोथ कुठे आहे लक्षात ठेवा. जे ग्रोथ आपल्याला वाटतात आणि जे ग्रोथ यांना आहेत, यांच्याकडे आहेत, याच्यात एक फरक असतो बारकासा. तो क्रॅप करायचा, एवढं डोक्यात ठेवा. ओके, प्रमोटरकडे 54% आहे. व्हेरी गुड, नाईस. PNB, पंजाब नॅशनल बँक, ही ना मला वाटतं पायोनियर बँक आहे. पायोनियर म्हणजे कुठली, भारतातली पहिली वगैरे बँक जी तयार झाली 1800च्या काळामध्ये, त्या काळात पंजाब नॅशनल बँक होती. पंजाब नॅशनल बँक, क्विक, सेफ, फलाना डिमकाना ही बदनाम झाली मोदीमुळे. कुठले मोदी? जे लोन काढून पळून गेले ना, त्या मोदींमुळे PNB बरीच बदनाम झाली. पण त्याने स्वतःला रिकव्हर केलं. बरीच पडली होती बरं काही, ही 45-50च्या आसपास होती. लॉकडाऊनला आम्ही ह्याला असंच विकत घेतलं. येस बँक आणि PNB यांना आम्ही पेनी स्टॉक म्हणून घेतलं होतं. डबल केले पैसे, डबल 105ला विकली. परत आम्ही 96-94 वरती पुन्हा एकदा ह्याला बाय केलं. आता 101 वरती आहे. 15% 6 महिन्यामध्ये याच्याकडे. म्युच्युअल फंड एवढे टक्के देतं हे. ॲव्हरेज व्हॉल्यूम 13 नाही, ॲव्हरेज नाही, व्हॉल्यूम नाही, मार्केट कॅप
जवळपास 1.25 ट्रिलियन मार्केट कॅप आहे याचं आणि रेंज 100 ते 102 एका दिवसाची होती. इयरची रेंज 85 ते 117 आहे. याच्यापेक्षा पुढे 70 रुपयाची कॅपॅसिटी जाण्याची आहे. सगळं ग्रीन आहे. नेट इन्कम वाढलाय, नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा वाढलंय. रेव्हेन्यू 15% बाहेर आहे. बिग थंब फॉर बँक. सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. अशीट ग्रीन आहेत. लायबिलिटीज, अशीट लायबिलिटीज 1% गॅप आहे. चांगली गोष्ट आहे. बिग थंब खूप चांगलं फ्युचर आहे. प्रमोटरकडे 70% आहे. बिग थंब. DII कडे 15% आहे. चांगली गोष्ट आहे. प्रमोटरने 70% होल्ड करणं इट्स क्वाईट अ ग्रेटफुल थिंग. ओके, हे आहे गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पॉवर हा माझ्या स्वतःच्या आवडीचा सेक्टर आहे. मान्य त्याचे शेअर कमी प्रमाणात वाढतील, एवढे विगरसले वाढणार नाहीत, पण फ्युचर मात्र इंडियात पॉवर सेक्टरला आहे. स्वतःला तुम्हाला कुठला बिझनेस टाकायचा आहे, पॉवर सेक्टरमधला कुठलाही बिझनेस टाका. स्टेबल व्हा, मोकार चालतो, मोकार पैसा मिळतो. गॅस अथॉरिटी नावातच आहे. एकतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. अबाउट अस बिझनेस, भरपूर गोष्टी त्यांच्याकडे. India.gov.in. मला वाटतं नवरत्न कंपनी आहे ही. एनहान्सिंग क्वालिटी ऑफ लाईफ थ्रू क्लीन एनर्जी अँड बियॉन्ड. अंडरलाईन फॉर द क्लीन एनर्जी. जर का कोणी क्लीन एनर्जीवरती भर देतोय तर तो चालणार, हे डोक्यात पक्क म्हणजे पक्क ठेवा. गेलची पाईपलाईन खूप आहे बरं का, खूप पाईपलाईन आहे गेलची, गॅस अथॉरिटीची. गेल इंडिया लिमिटेड लिडिंग नॅचरल गॅस कंपनी, डायव्हर्सिफाईड आहे त्याच्याकडे गोष्टी सगळ्या. ट्रान्समिशन करतं, LPG करतं, LNG करतं, लाईट नॅचरल गॅस, लाईट पेट्रोलियम गॅस, दोघांमध्ये फरक आहे लक्षात ठेवा. हा E&P, सिटी गॅस, पेट्रोकेमिकल सुद्धा सगळ्या गोष्टी करतं ते. बघा ना, 16,240 किलोमीटर नॅचरल गॅसची पाईपलाईन आहे याच्याकडे. लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द कंट्री सगळीकडे आहे. हे सगळीकडे मी सगळीकडे आहे. त्याच्याबद्दल अजून काय सांगावं मी. CNG स्टेशन सुद्धा आहेत लक्षात ठेवा, 2600+. पुढे बघितलात तर गेल बघा, ऑगस्ट 16, 1984 अ कंपनी इज बॉर्न. गेल वॉज इनकॉर्पोरेटेड इन 1984. सेंट्रल पब्लिक सेक्टरची PSU आहे ही अंडरटेकन. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसमध्ये आहे. कंपनी वॉज इनिशियली गिवन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ हाजिरा, विजापूर, जगदीशपूर पाईपलाईन प्रोजेक्ट. तिथून त्याची सुरुवात झाली होती. ओके, जास्त काय बोलायला लागू नये. येत्या काळात जर का हायड्रोजन फ्युएल जर का आलं तर हायड्रोजन फ्युएल देणारं, त्यासाठी तयार असणारी एकमेव कंपनी गेल. 150 पासून होल्ड, सहज 1500 पर्यंत ठेवणार, कारण ही आहे गव्हर्नमेंटची कंपनी. नुसती ठेवली तरी ती त्याचं हे देतं, काय, डिव्हिडंड. 173ला आहे, खालून 150, 160, 170, 180 पण गेला होता, 190ला टच केलाय, 200ला पण याने टच केलाय 6 महिन्यामध्ये. इयरची रेंज 150 ते 245 आहे लक्षात ठेवा. याच्या 200च्या पण पलीकडे याची ताकद आहे. P रेशो 9 आहे, सध्या कमी आलाय पण ठीक आहे. मार्केट कॅप जवळपास 1.25 ट्रिलियन आहे, एक्सपेक्टेड हेच आहे. सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. रेव्हेन्यू 6% आहे, गव्हर्नमेंट कंपनी असून याचं नेट प्रॉफिटचं मार्जिन चांगलं आहे. ही बिग थंब गोष्ट आहे. गव्हर्नमेंट कंपनी असून मार्जिन चांगलं असणं ही खूप चांगली गोष्ट असते, लक्षात ठेवा. मार्जिन चेक करा गव्हर्नमेंटला. टोटल असेट्स वाढल्यात, लायबिलिटीज खूपच कमी वाढल्यात. बिग थंब फॉर गेल, लिटरली बिग थंब. प्रमोटरकडे 51% असणं अपेक्षित आहे. गव्हर्नमेंटची कंपनी तेव्हाच असते जेव्हा गव्हर्नमेंटकडे 51%, 50% स्टॉक असतील तेव्हा. DII कडे 26% आहे. बिग थंब गेलला. पुढे बघा टाटा स्टील. लक्षात ठेवा, देश, एखादी गोष्ट, एखादी कंपनी काही पुढे जायचं असेल तर त्याचा स्ट्रक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती बरेचसे पैसे खर्च होतात. कुठलाही देश तयार करायचा असेल तर देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती मोकार खर्च होतो. इन्फ्रास्ट्रक्चर कुठलंही असो, पोलाद त्याला लागतंच. स्टील आणि पोलादाशिवाय काम चालत नाही. रस्ता बांधायचा आहे, सिमेंटचा रस्ता, त्याला पोलाद लागतात, त्याला सळ्या लागतात. घर बांधायचं आहे, घराच्या स्ट्रक्चरला पिलर होतायचे, त्याला सळ्या लागतात. स्टील सगळीकडे लागतं. दुसऱ्या महायुद्धानंतर नष्ट झालेल्या जगामध्ये, युरोपमध्ये काही देशांनी फक्त स्टील आणि पोलाद विकून स्वतःला डेव्हलपिंग टू डेव्हलप केलंय. मला वाटतं लक्झेमबर्ग हा देश आहे, एवढासा देश आहे, एवढासा, जिथे मला वाटतं स्त्रियांना नाही सगळ्यांनाच मला वाटतं प्रवास फ्री केलाय त्यांनी. जो टॅक्स भरतो त्या प्रत्येकाला प्रवास फ्री. का? पैसा आहे त्याच्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चर करून ठेवलंय. मेन गोष्टी करायच्या आहेत त्या करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. पैसा कुठून आणला? दुसऱ्या महायुद्धानंतर मोकार पोलाद विकले त्यांनी. नुसतं खालचं काढायचं आणि वर विकायचं, एकच काम केलं त्यांनी. स्टेबल देश झाला. युद्धात भाग घेतला नव्हता, देश जरासा सेफ होता. सेफ झोनचा अजून फायदा घेतला. मेन गोष्टी ज्या करायच्या असतात त्या एकदा करून ठेवल्या की जास्त करायला लागत नाही. तुम्ही बिहार बघा आणि महाराष्ट्र बघा. महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र, बऱ्याचशा गोष्टीच्या स्ट्रक्चर तयार आहेत, प्रघात रीती पडलेली आहेत, गोष्टी बऱ्यापैकी सेट आहेत. ते फक्त चालवायचे आहेत. चालवायला खूप पैसे लागत नाहीत. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, ट्रान्समिशन, बाकीच्या गोष्टी एकदा टाकून ठेवल्या की त्या चालत राहतात. पण अजून भरपूर गोष्टी आहेत बिहारच्या साईडला किंवा अगदी बरेच कोपऱ्यातले आहेत. अगदी मराठवाड्याचा पण कोपरा पकडलात, काही गोष्टी नाहीच आहेत. त्या करण्यापासूनचा खर्च घालायला खूप खर्च येतो. आणि नॉन प्रोडक्टिव्ह एरिया असेल तर त्यात खर्च घालायला प्रत्येकजण मागे जायचा प्रयत्न करतं.
डेव्हलपमेंट एका साईडला, स्टील एका साईडला. स्टील इज स्टील क्वाईट इंटरेस्टिंग. लोअर लेवलला स्टीलचा हिंडाल्को, JSW स्टील, तुमचा टाटा स्टील, काही लोअर लेवलला घ्या, चालतो म्हणजे चालतो, डोक्यात पक्क ठेवा. पण म्युच्युअल फंडवाले हिंडाल्को, JSWच्या ऐवजी टाटाला प्रेफरन्स देतात, तर वी शुड मूव्ह फॉर द टाटा. बऱ्याच वेळेला शंका येते की नाही सर हिंडाल्को घेऊ की JSW घेऊ का टाटा घेऊ? उत्तर आहे टाटा. ते घेत आहेत, आपण घ्यायचं. फॉलो करा, जास्त डोकं लावू नका. चलो हां, पण पोर्टफोलिओमध्ये मात्र हाचे 5 असतील तर त्यांचा एक स्टॉक तरी ठेवाच, ते सुद्धा कामाचे आहेत. अ ग्रेट प्लेस टू वर्क, सर्टिफाईड ऑर्गनायझेशन. अरे टाटामध्ये काम करायला कोणाला आवडत नाही? ह्याच्याबद्दल काय वाचणार? टाटा स्टील आहे. 1907ला कंपनी एस्टॅब्लिश झाली. जबरदस्त कंपनी आहे, मोकार पैसा याच्याकडे, आम्हाला सगळं माहिती. 12% वाढला, 154. ह्याला 137 पण मार्केटच्या फॉलला मी स्वतः बघितलाय. 136 ते 137च्या दरम्यान मी स्वतः T7ला याचा बाय दिला होता आणि टार्गेट मी तेव्हा 150 टाकलेल्या लोकांना आश्चर्य वाटायचं, एवढा जाईल. 150 का 160, 170, 190, 200 क्रॉसची लेवल आहे याची बरं का. हा गेला 160, 170 पर्यंत वरती. बघा ना, इयरची रेंज 122 ते 170 रेंज आहे. पी रेशो 42 आहे, जरासा मोठा पी आहे, जरा खाली येऊ द्या 35च्या आसपास. हां, वाईट आहे, रेव्हेन्यू कमी येतोय. सध्या टाटाच्या सगळ्या गोष्टी संकटात आहेत. रेव्हेन्यूमध्ये याचा प्रॉब्लेम काय सांगतो, मान्य आहे या गोष्टींचे खप खूप आहेत, स्टील कुठेही वापरलं जातं, पण टाटाला स्टील आणावं लागतं, शुद्धीकरण करावं लागतं, घ्यावं लागतं, विकावं लागतं. पोलाचे रेट वर खाली होतात कारण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट चालू असतात. वॉर झालं की गणला कार्यक्रम, अशा कार्यक्रमाला सामोरं जावं लागतं. खूप प्रॉब्लेम आहेत. एक्स्ट्रॅक्शन, मायनिंग, शुद्धीकरण आणि हे विकणं यात खूप त्रास आहे. त्यापेक्षा विकत घेऊन विकणारा स्टीलवाला ऑलवेज प्रॉफिटमध्ये असतो. त्याला फक्त घ्यायचं 50 ने, विकायचं 52, एवढंच त्या डोक्यात असतं. त्यामुळे ते फायद्यात, पण कंपनी मात्र अशी लाल रडगाणी गाते. ओके, अशीट्स वाढल्यात, लायबिलिटीज जरा जास्त वाढल्यात, कारण तुम्हाला सांगितलंय ना चॅलेंजेस खूप सारे आहेत. टाटा आहे म्हटलं प्रमोटर्स टॉपला असणं साहजिक आहे. टाटामध्ये कुठला FII घालत नाही. टाटामध्ये पैसे घालणं, देशाला पुढे नेणं, कशाला FII ना करायचंय. DIS याच्यामध्ये पुढे असतात. डाबर FMCG कंपनीतली एक लिडिंग कंपनी. याचे सगळे प्रोडक्ट लोक आठवणीने आवर्जून वापरतात. डाबरच्या आयुर्वेदिक बाटल्यांपासून डाबरच्या टूथपेस्टपर्यंत, दंतमंजनपर्यंत सगळं वापरतो. वी बिलीव्ह गुडनेस इज समथिंग दॅट्स वर्थ शेअरिंग विथ द वर्ल्ड. ओके, 250+ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. बिग थंब फॉर आयुर्वेदा. 140 इयर्स ऑफ लिगसी अँड क्वालिटी एक्सपिरियन्सेस. आयुर्वेदाचे सगळे शेअर सध्या गणलेले आहेत. सध्या त्यांना जरा दबके दिवस आहेत. दबक्या पावलांनी पतंजलीची पण वाट लागली, ह्याची पण वाट लागणं चालू आहे. कॅश इन्व्हेस्टमेंट 14% वाढल्यात. ग्रेट. टोटल अशीट्स 7% टोटल अशीट्स वाढल्यात. ग्रेट. टोटल लायबिलिटीज फक्त 4% वाढल्या. अगेन ग्रेट, चांगली गोष्ट आहे. डाबर आहे ना, हा स्टॉक ना वाढत ना पडत. मला माहित नाही, खूप दिवसांपूर्वी मी 450 ते 550 दरम्यानच गुंतवणूक केली होती. कधी लाल कधी हिरवी अशीच दिसते. खूप काही पटीत पैशाने केलेले नाहीयेत. स्टेबल पैसे राहावेत म्हणून मे बी म्युच्युअल फंड हाऊसेस याला घेत असावेत, मे बी, किंवा स्विंग चांगली करता येईल म्हणून याला घेत असावेत, एवढंच. बाकी याच्याबद्दल मी खूप काही आता पॉझिटिव्ह नाहीये. कदाचित फ्युचरमध्ये याला खूप चांगले दिवस येतील म्हणून मी पॉझिटिव्ह याच्यावरती आहे, डाबरवरती. पी रेशो 52 आहे याचा. ॲव्हरेज व्हॉल्यूम, मार्केट कॅपिटल लिटरली 1 ट्रिलियनकडे चाललंय. लक्षात ठेवा, 1 ट्रिलियन कंपनी आहे ही. चाललंय आता, होऊनच जाईल एका दिवसात. डेची रेंज 500 ते 528 डेची रेंज. ओके, पण इयरची रेंज 450 ते 672. ग्रेट, 672 पण गेलाय. बघा ना, सगळे प्रोडक्ट तुमच्या ओळखीचे आहेत. सगळे हे तुलसीचे ड्रॉप डीमार्टला मिळतात, ते हे शिलाचे ते हिमालयाचं याचं. डाबरचं मध मोकार लोक घेतात. च्यवनप्रकाश मी स्वतः वापरतो. डाबर तुलसी, डाबर रेड, हे रेड खूप चालतं याचं. मेसवाक सुद्धा डाबरचीच आहे, लक्षात राहू द्या. प्रमोटरकडे 66% आहेत. बिग थंब प्रमोटरचा मोकार विश्वास. DII कडे 16% आहेत. चलो, अप टू 20% ऑफ नको आपल्याला आता, कायच ऑफ. टोरंट पॉवर. इंडिया इज पॉवर हंग्री कंट्री. भारताला पॉवरची नेहमी भूक असते, कंटिन्यू भूक असते, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये टोरंट हा प्रायव्हेट सेक्टरमधला खरंच बेस्ट प्लेअर आहे. मी स्वतः टोरंटचा गॅस CNG ने भरतो. त्यामुळे प्रत्येक वेळी CNG पंपावर गेल्यावर मी एकदा तरी चेक करतो खाली आलाय का. लाल दिसला तर मी नोटिफिकेशन किंवा GTR एखादा लावून ठेवतो आणि ह्याला उचलायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे टोरंट इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे. जनरेशन करतं म्हणजे उत्पत्ती, ट्रान्समिशन म्हणजे वाहतूक, म्हणजे तारेतून इकडून तिकडे नेणं, आणि डिस्ट्रीब्युशन तुमच्या सिटीपर्यंत ट्रान्समिशनने येतं. सिटीतून तिथे DP टाकून त्याला हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज मॅनेज करून तुमच्या घरापर्यंत पोहोचवणं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. तिन्ही कामं करतं बिग थंब. 4000 पेक्षा जास्त मेगावॅट आहे बिग थंब. 4.13 ओव्हर डिस्ट्रीब्युशन कस्टमर्स आहेत. वाव, नाईस. हे खूप भारी आहे. T&D लॉसेस म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस, हे फक्त 4.25% इज क्वाईट ग्रेटफुल थिंग. लक्षात ठेवा, जेवढी वीज तयार होते तेवढी वीज तुमच्या घरापर्यंत येत नाही.
मध्ये विद्युत तारांमध्ये किंवा डीपीमध्ये कन्व्हर्जनमध्ये काही लॉसेस होतात, इलेक्ट्रॉन लॉस होतात. इलेक्ट्रॉनची वाहतूक असते नाही, इलेक्ट्रॉन उड्या मारतात. तसेच आहे ते निल्स बोरने सांगितलं होतं ना, इलेक्ट्रॉन कॉन ग्रो फ्रॉम वन टू अनदर, त्या ह्याच्यामध्ये ते जातात उडून मस्तपैकी. तर हे आहेत ना, हे फक्त 4.5% हा खूप चांगला आकडा आहे. लिटरली MSCB 10% लॉसेस डोक्यात ठेवते, लक्षात ठेवा. MPSCचा प्रश्न आहे, मेन्सला आलेला. चलो 12 सिटीजमध्ये काम करता, अरे मोकार काम करते. टोरंट पॉवर इज वन ऑफ द लिडिंग ब्रँड आहेच ते. 41,000 करोड. ओहो, ग्रेट ग्रेट, चांगलं फ्युचर आहे. जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन बघा वर आणि खाली. इन्व्हेस्टमेंटला लोअर लेवलला घेत असाल बिग थंब, अदरवाईज 6 महिन्यात हा वर गेला, मान्य आहे दिलं, पण ह्या साईडला तो खाली उतरला. पी रेशो 22 आहे, चांगला पी रेशोला आहे. 20 पी रेशो आयडियल घेऊन टाकणं. मार्केट कॅप ट्रिपल डिजिट बिलियन 630 पर्यंत आहे. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. नेट प्रॉफिटचं मार्जिन 50% निवडलं, बिग थंब, चांगलं काम करतंय. प्रॉफिट आणि प्रॉफिटचं मार्जिन वाढवणं ही चांगली गोष्ट आहे. अर्निंग पर शेअर 60% आहेत, ही पण चांगली गोष्ट आहे. इन्व्हेस्टमेंट आली नाही, लायबिलिटीज मोकार कमी केल्या, डिपार्टमेंट बंद बिन केलं काय नाही काय माहिती. प्रमोटरकडे 51% आहेत, बिग थंब. FOI DI कडे 29% आहेत, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 80% दोघांकडे मिळूनच आहेत. डिफेन्स सेक्टरमधला बादशाह, डबलला डबल पैसा करणारा, छानपैकी पळणारा माझगाव डॉक. माझगाव डॉक कुठे आहेत? माझगावला कुठे? मुंबईच्या जवळ, ठाणे मुंबईच्या जवळ माझगाव आहे. खूप भारी कंपनी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची. काय बर्ड्स ड्रॅगर्स मल्टीपर्पज सपोर्ट व्हेकल, ओके. फ्लोटिंग क्रेन्स, ओके 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 ओके. हे काय काय करतात ते? ओके ओके ओके. सपोर्ट देणं किंवा फ्लोटिंग क्रेन्स म्हणजे ह्या जहाजावर त्या जहाजावरती येणारे फ्लोटिंग क्रेन्स असतात, किंवा एखाद्याचं काय गोष्टी आतल्यात ऍडजस्ट करायच्या असतील तर ते फ्लोटिंग क्रेन्स वापरतात. ह्या सर्व्हिसेस पण हे प्रोव्हाइड करतं. बिग 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 थंब. रिपेअर्स अँड रिफिट हे काम करतं. डिझायनिंग ऑफ शिप, शिप डिझाईन पण करतं, तयार पण करतं. मला वाटतं ना, भारताची ही युद्ध नौका कुठले ते विमानवाहू युद्ध नौका यानेच तयार केली होती. ट्रेनिंग पण देतं. टक सपोर्ट, टक म्हणजे माहिती आहे ना, जहाजांना ओढावं लागतं, म्हणजे जेव्हा ते जवळ येतात त्यावेळेला त्यांना नेमकं जायचं कुठे ह्याची दिशा ते एवढी बदलू शकत नाहीत, ते दिशा खूप मोठी बदलतात. त्यासाठी टक सपोर्ट असतं, त्यांना ओढणं, बाहेर काढणं, किंवा बाहेर असलेले अडकले असेल तर त्याला ओढणं. ऍक्च्युली कसं असतं, जहाज किती जरी मोठं असलं ना तरी पाण्यामध्ये उत्प्लावित असतं, पाणी त्याचं वजन तोलून धरतं, ओढणं जास्त जड राहत नाही इथे. त्यामुळे टग आहेत ना, ह्या इथे ना, इथे टायर सारखं रबरी असतं, ह्याने त्या लिटरल जहाजाला ढकलतात सुद्धा आणि जहाजाला ओढतात सुद्धा. सप्लाय चेन मॅनेजमेंट चांगली गोष्ट आहे, भरपूर गोष्टी करतात. कार्गो वेसल्स, मोकार पैसा कार्गोमुळे मिळतो बघा, भारत देशाला कार्गोमुळेच पैसा मिळतो. सप्लाय व्हेकल, स्पेशल प्रोडक्ट्स बघा ना, हे काय रिपेअर मेंटेनन्स, इलेक्ट्रिक काय यासाठी हवं असेल तर. फेरी म्हणजे फेरीच्या बोटी, यॉट बीट सारख्या. 23% रिटर्न आहेत, हे इथे पडल्यामुळे कमी दिसतात. हे 23 नाहीत, हे 30-40% रिटर्न दिले त्याने. लिटरल 2000 पासून हा 3500 पर्यंत गेला होता, झपकन वाढला होता खूप कमी कालावधीत. मेच्या एकाच महिन्यात तो एवढा वाढला होता ना, ऑसम, इतकी मजा आलेली ना. एवढा नाही, आम्ही 3300च्या आसपास इथून बाहेर पडलो होतो. आता पुन्हा याला आम्ही घेणार. पी रेशो याचा 49 थोडासा जास्त आहे, पण डिफेन्सचा पी रेशो आजकाल जरा वाढलेलाच आहे. मार्केट कॅप 1 ट्रिलियन आहे, बिग थंब. ट्रिलियनच्या कंपन्यांसाठी लिटरली बिग थंब. सगळ्या गोष्टी टॉपला आहेत. रेव्हेन्यू वाढलाय कारण मोकार काम आहे त्याला, रिपेअर मेंटेनन्स पासून तयार करण्यापर्यंत. याची ऑर्डर बुक म्हणजे तुम्हाला एखादी ऑर्डर मिळाली, समजा मी केशव शिंदे, मला 20 चहांची उद्या ऑर्डर आली आहे, 50 चहांची परवा आली, आणि एका लग्नामध्ये 200 चहा आहेत कॉन्फरन्समध्ये त्याची आली आहे मला, तर मी एका वहीत लिहून ठेवेन 200 चहा एवढे रिसिव्ह, हे चहा 50% रिसिव्ह, त्याला ऑर्डर बुक म्हणतात. ती ज्याची भरलेली ती कंपनी बेस्ट. तशीच ही कंपनी, याची ऑर्डर बुक कधीच रिकामी नसते, लक्षात ठेवा. HAL हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ऑर्डर बुक कंटिन्यू भरलेली असते. पण लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड हाऊसेसनी HALला घेण्याऐवजी GRSE किंवा माझगाव डॉक यांनाच प्रेफर केलाय. लक्षात ठेवा, त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असू द्या बाकीच्यांबरोबरच. पुढे बघा, अशीट्स कमी झाल्यात, लायबिलिटीज एवढ्या कमी झाल्यात 10%. ठीक आहे, केलं असेल कमी काहीतरी. प्रमोटर म्हणजे भारत देशाकडेच 81% आहेत. FIIला इथे जास्त संधी देत नाहीत भारत देश आपला, प्रमोटरना जास्त प्रमोट करतो, चांगली गोष्ट आहे. हा, बऱ्याच लोकांना माहिती नसेल याचा शेअर आहे म्हणून, पण याचा शेअर आहे लक्षात ठेवा. ITDC इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कधी गोव्याला, मालवणला किंवा कुठे फिरायला गेला असेल तर ITDCची तुम्हाला तिथे हाऊसेस दिसतात, जिथे तुम्हाला रूम्स घेऊ शकता, ते गव्हर्नमेंटचे आहेत, लक्षात ठेवा. ITDC comes in existence in October 1966 and has been prime movers in progressive development, promotion and expansion of tourism in the country. सर्व्हिस मोकार त्यांची, ट्रॅव्हल्स, टुरिझम, राहणं, खाणं, पिणं, जाणं.
बघा ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 87% स्टेक आहेत, गव्हर्नमेंटचं आहे ना पूर्ण. इंडियन हॉटेल कंपनीचं 7-8% शेअर आहेत आणि बाकीच्यांचे एकदम कमी 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 शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. 541ला आहे हा. 390 पासून एवढा पुढे कधी याला कळलाच नाही. मी खूप आधी हा घेतला होता. फक्त 3-4% अप आहे. या फॉलमुळे तुम्हाला वाटत असेल 3-4% अप आहे, पण याची अप मुवमेंट चांगली 10-12% होती. 12% 15% असल्याशिवाय म्युच्युअल फंडवाले घेतच नाहीत. मे बी इथे म्युच्युअल फंडवाल्यांनीच विकला असेल म्हणून तो खाली पडला असेल, मे बी. एवढे मोकर ते घेतात, लाखो करोडोच घेतात ते. 540 ते 600 गेला होता, चांगली गोष्ट आहे. पी रेशो 58 आहे, 50च्या आत असावा. इयरची रेंजचे 460 ते 750 पर्यंत आहे. बिग थम फॉर दॅट. रेव्हेन्यूचा 12% अप आहे, रेव्हेन्यू 12% वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन अप आहे, गव्हर्नमेंट असून ही चांगली गोष्ट आहे. अरे रे रे, अशिट्स अँड लायबिलिटीज खूपच लाल झाल्यात. काय बंदबिन पडले काय काही गोष्टी यांनी. प्रमोटरकडे 87% आहे, गव्हर्नमेंट आहे, हे असणं साहजिक आहे, गव्हर्नमेंट असं करतच. इंडियन ओव्हरसीज बँक, बँका जनरली सगळ्या सेम काम करतात, बँका कुठली असू द्या. त्यात त्यांचं मॅनेजमेंट किती भारी आहे त्याच्यावरती ठरतं की ती बँक किती भारी आहे की किती भारी आहे, एवढंच, बाकी काही नाही. IOB पेनी स्टॉक म्हणून घेताय तर घ्या, बाकी याच्यात विशेष काय मला सांगायचं नाहीये. IOB ओके. ओव्हरसीज बँक वॉज फाउंडेड ऑन 10 फेब्रुवारी 1937, अंडरलाईन. MCTM चिदंबरम यांनी काढली होती ती, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून आहे. 38-35 या लेवलला कुठे स्वस्त मिळाली, खूप पडली तर घेऊन टाका. पी रेशो 18 आहे, पी रेशो चांगला आला याचा. याचा मार्केट कॅप $1 बिलियन आहे, म्हणजे पेनी स्टॉक म्हणून समजू नका, मोकार मोठा स्टॉक आहे हा, चांगला बिलियनमध्ये मार्केट कॅप आहे. आज ना उद्या सुधारेलच नाही, 4-5 गोष्टी जाईल वरती. खूपच गंडली तर कुठल्या तरी याच्यात सामील होईल, नॅशनलायझेशन, तिथून पुढे जाईल. रेव्हेन्यू 1% वाढलाय, बिग थम फॉर दॅट. 1% म्हणजे काय रेव्हेन्यू आहे हा. HDFC इथे 9-10% त्याच्या बाहेर रेव्हेन्यू काढते. अॅन्युअल बॅलन्स शीट बघायला गेलं तर बॅलन्स शीट ग्रीन आहे, इन्व्हेस्टमेंट मोकार आली आहे, जाऊ शकतं पुढे बरं का, चांगली गोष्ट आहे. प्रमोटरकडे 94% आहे, बाबा बाबा, प्रमोटरच शेअर घेऊन बसला अख्खायचा. LIC जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, मोकार प्रॉफिट कमवतं, तुम्हाला एवढाच देतं, स्वतः भरपूर ठेवतं. इन्शुरन्स आहे, पेन्शन आहे, सगळंच आहे यांच्याकडे. गरिबांसाठीचा काय ते सगळंच आहे, गरिबांचा तो तारणहार, कैवाली. LICत पैसे टाकणं सगळ्यांना आवडायचं. 6 महिन्यामध्ये 17% दिलेत, बिग थम. पण हा 990 पासून खाली पडलाय 750, एवढं लक्षात ठेवा. 990ला पण काही लोकांनी घेतला असेल, 950लाही घेतला असेल. 1000 क्रॉस करायची लेवल असलेला पण खाली पडलेला स्टॉक आहे. याचं मार्केट कॅप 5 ट्रिलियन आहे, हे डोक्यात राहू द्या, हलक्यात घेऊ नका. स्वस्त मिळाला तर बिंदास घ्या. पी रेशो 11 आहे, भिकारडा पी रेशो आहे, पण ठीक आहे, आपले सकते लोअर लेवल पे इसको आराम से. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी झालाय, पण बाकीच्या गोष्टी ग्रीन आहेत, म्हणजे नको ते कमी झालं, हवं ते वाढलं, ही बिग थम गोष्ट आहे. कॅश इन्व्हेस्टमेंट वाढली याची, लायबिलिटीजपेक्षा अशीट जास्त आहेत, परत बिग थम LIC आपण बिंदास घेऊ शकतो. बघा ना, गव्हर्नमेंटचं आहे, प्रमोटरकडे 96.5%, स्वतःलाच मोठे व्हायचंय. ग्रेट ग्रेट, आम्ही पण घेणार, आम्ही पण पुढे जाणार. चांगला बिझनेस पण भिकारडा शेअर अशी ज्याची ख्याती आहे तो इरडा. खूप वर होता, बराच खाली आला. इरडा आहे ना, वन्स इरडा ऑलवेज इरडा. वा वा, क्या बात आहे. एनर्जी फॉर इव्हन हा आहे ना, फायनान्स प्रोव्हाइड करतो रिन्युएबल एनर्जीमध्ये जे जातात त्यांच्यासाठी. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, गव्हर्नमेंट पैसे कसे देणार, शासन असे पैसे घेऊन वाटू शकत नाही ना. गव्हर्नमेंट एखाद्या बॉडीची काय ते निर्मिती करते, तेच ही बॉडी आहे. जुनी आहे, मला वाटतं 1960-70च्या आसपासची बॉडी आहे. सपोर्टेड RE कॅपॅसिटी इन्स्टॉलेशन. ओके, मोकार कामं करते, भरपूर कामं करते हे. अवर प्रोफाईल, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड इज नवरत्न कंपनी. लक्षात ठेवा, देर आर 3 टाइप्स ऑफ कंपनी. महारत्न सगळ्यात टॉपला, नवरत्न आणि त्याच्या खाली मिनीरत्न असतात. मिनीरत्न पण 2 टाईप आहेत, मिनीरत्न 1, मिनीरत्न 2. तिथून ते चांगले प्रोग्रेस करत वर आले. मला वाटतं 25,000 कोटी असं काहीतरी लिमिट आहे. त्याच्या बाहेर ती आली तर ती नवरत्न होते. नवरत्नात पूर्वी 9च कंपन्या होत्या, आता 9, 10, 11 कंपन्या असतील. तिथून महारत्न कंपन्या आहेत, त्या पण 10-11च कंपन्या आहेत फक्त, गव्हर्नमेंटच्या असलेल्या या कंपन्याच आहेत. पुढे बघा, काय सगळंच आहे इरडाकडे. नवरत्न कंपनी, फलाना डिमकाना. 1987ला आले हा. NBFC आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल. चांगला बिझनेस आणि खराब स्टॉकचं एक्झाम्पल 142 आहे. 142 लिटरली, हा 150 वरून 170 जाऊन 142 आलाय, बराच पडलाय, बरेच पडझड झाले. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, जो की लोन देतो इंडियन रिन्युएबल एनर्जीतल्या गोष्टींना. 1990च्या आसपास, म्हणजे एवढ्या जुन्या काळात हा चालू झालेला स्टॉक आहे. बिग थम होता, याचा बिझनेस खरंच छान आहे, पुढे वाढेल म्हणून खालच्या लेवलला घ्या. पी रेशो 24, चांगला पी आहे. 20च्या आसपास मिळाला, अजून स्वस्त मिळाला. 135, 138, बिंदास लेने का, लॉन्ग टर्म के लिए रखने का, बाकी कुछ नाही. रेव्हेन्यू याचा 29% अप आहे, बिग थम फॉर रेव्हेन्यू. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचे 50% आहेत, ठीक आहेत.
एवढं असणं अपेक्षित आहे याचं. नेट प्रॉफिटचं मार्जिन गव्हर्नमेंट असून सुद्धा वाढलंय 4.83%. ग्रेट ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली गव्हर्नमेंटच्या सगळ्याच कंपन्यांचं नेट प्रॉफिट मार्जिन 4-5% ते कसं ठेवतात ऍडजस्ट करून आय डोंट नो. पुढे पण बघाल तुम्हाला कळेल. बॅलन्स शीट पूर्ण ग्रीन आहे. टोटल असेट्स वाढल्यात. लायबिलिटीजमध्ये 1%चाच फरक आहे. खूप लोअर लेवलला घेऊन याचं फ्युचर चांगलं होईल या अपेक्षेने. प्रमोटरकडे 71% आहेत. गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे 51%च्या बाहेर ठेवणं लागतंच, पण प्रमोटरने बरेच स्वतःकडे ठेवले आहेत. बिग थंब. GRSE आणि माझगाव डॉक दोघांमध्ये साम्य एक आहे. माझगाव डॉक हे माझगावला काम करतं, तर GRSE आहे हे सेम त्यासारखंच काम करतं. शिप बिल्डिंग, मेंटेनन्स, रिपेअर, इंजिन हीच कामं करतं. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, अंडरटेकन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. GRSE बघा सेम तेच काम करतं. कार्गोनचं बिल्डिंग, रिपेअर, इंजिनचे काम. हे शिपचं इंजिन असतं बरं का, भयानक मोठं असतं. इंजिनिअरिंगचं काम सुद्धा करतं, हे लक्षात राहू द्या. GRSE develop in-house capabilities to design and build most modern warship underline in a country. Presently 3 P-17A advanced frigate में विनाशिका असतात, डिस्ट्रॉयर सारखी जहाज असतात त्यासारखीच असतात. ती छोटी असतात पण ती भारी असतात, स्टेल्थवाली. 3 सर्वे वेसल्स केले. सर्वे म्हणजे काय, ते मच्छीमार कोण कुठे आहे, कोण नाही, कोण दुसऱ्या देशात जहाज आलंय काय साठी सर्वे वेसल्स. 8 अँटी सबमरीन वॉरफेअर ग्रेट शॅलो वॉटरचे क्राफ्ट. खूप चांगली गोष्ट तयार करते. मेक इन इंडियाचा शेअर आहे 10 आगे भी जाएगा. 105% वाढलाय. लिटरली 1500 पासून 3000 3,500 पर्यंत गेलाय. बिग थंब. 2493 आहे, पण पी रेशो याचा 50 आहे. जास्त नाहीये, कमी नाहीये, मीडियम आहे. 45 ते 54 दरम्यान सगळ्या डिफेन्स सेक्टरचे पी रेशोज आहेत ह्याच्यामध्ये. मार्केट कॅप याचा 284 बिलियन आहे. लक्षात ठेवा, एक माझगाव डॉक 1 ट्रिलियनची कंपनी आणि ही 184 बिलियनची. म्हणजे हे माझगाव डॉकचं छोटं स्वरूप आहे. जाणार होत्या तेवढीच पुढे, जाताना फक्त आपल्याला पण पुढे घेऊन जावं ही अपेक्षा आणि इच्छा. पूर्ण इन्कम स्टेटमेंट ग्रीन आहे. रेव्हेन्यू 41% इयर ऑन इयर ग्रोथ झाली आहे, पण नेट प्रॉफिटचं मार्जिन फक्त 4.53. तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटच्या सगळ्या कंपन्या नेट प्रॉफिट मार्जिन 0 असलं तरी 4 दाखवतील आणि 10 असलं तरी 4च दाखवतील ते. पण ठीक आहे, सगळ्या डोक्यात धरू नका. नेट प्रॉफिटचं मार्जिन ग्रीन आहे, हीच थंब आहे. अर्निंग पर शेअर सुद्धा 47% वाढले. बिग थंब. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 7.8% वाढली आहे. लायबिलिटीज घटून असेट्स वाढलेत, याच्यासाठी बिग थंब आहे. प्रमोटरकडे 74% स्टॉक आहेत. ग्रेट बिग थंब. पब्लिक 18%, FII कडे आहेत. चलो ठीक आहे, लोअर लेवलला घेऊ. पंजाब अँड सिंध बँक आहे ना, ही बँक तशी म्हटली तर पेनी स्टॉक सारखी बिहेव करते, पण पैसा मात्र याच्याकडे भरपूर दाबून आहे बरं का. पंजाब अँड सिंध बँक खरंच जुनी बँक आहे, 1908ला स्थापन झालंय. बँकिंग सारखीच बँक सगळ्या त्याच गोष्टी देते, फक्त जरा मॅनेजमेंट इकडे तिकडे काहीतरी झालं असेल म्हणून बिझनेस लो असेल. 28 रुपयाला आहे, 26% डाऊन आलाय. 45 वरून डाऊन, निम्म्याला निम्मे पैसे गायब आहेत. एखाद्याची मोठी इन्व्हेस्टमेंट असेल तर 1 लाख स्टॉक घेऊन बसला असेल तर रडला असेल लिटरली तो. पी रेशो 17, पी रेशो तर ठीकठाक आहे, पण मार्केट कॅप 190 बिलियन आहे. लक्षात ठेवा, याच्याकडे बघून हलक्यात घेऊ नका. उद्या हा सुधारला तर चांगला जाऊ शकतो. म्युच्युअल फंडवाले उगीच कुठलाही स्टॉक घेत नाहीत. रेव्हेन्यू 21% इयर ऑन इयर वाढलाय. बिग थंब. नेट प्रॉफिटचं मार्जिन 40% वाढलंय. येत्या काळात चांगला पुढे जाऊ शकतो. हा, इन्व्हेस्टमेंट कमी आहे, लायबिलिटी जास्त वाढल्यात असेट्सपेक्षा, पण बघू पुढे काय होतंय. प्रमोटर यांना 93% घेऊन बसलेत. प्रमोटरला लयच अपेक्षा दिसते वाटतं आपला स्टॉक पुढे जाईल म्हणून. ओके चलो, सो आपण हे आता बघितलं होतं SBI कॉन्ट्रा जाणारा म्युच्युअल फंड, ज्याच्याकडे 45% लॉंग टर्म साठीचे त्याच्याकडे 45% लार्ज कॅप आहेत, 10% मिड कॅप आहेत आणि एक 4-5% साधारण स्मॉल कॅप ठेवतो. याच्यात बरोबर उलटं ॲग्रेसिव्ह पुढे जाणारा म्हणजे स्मॉल कॅप. निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आपण बघणार आहोत. निपॉन इंडियाचा स्मॉल कॅपमध्ये जे स्टॉक्स आहेत ना, हे ॲग्रेसिव्ह असतात, हे असावेच पाहिजेत आपल्याकडे. यासाठी आपण येत्या स्टॉकमध्ये हा निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप बघू. हे कोणते स्टॉक आहेत ज्याच्यावरती स्मॉल कॅपमध्ये बराच रिसर्च करावा लागतो. कोण कधी खड्ड्यात जायला सांगता येत नाही, एवढ्या कंपन्या असतात. लार्ज कॅपमध्ये बऱ्यापैकी कंपन्या टिकतात, पैसे पण टिकतात. वाढवणं पुढची गोष्ट, टिकणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्मॉल कॅप बघू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये. सध्या तुम्ही हे दोन्ही लेक्चर नीट बघा, अभ्यास अध्ययन करा, नीट स्वतःचे नोट्स मेंटेन ठेवा. याच्यात आहे ना, बिझनेस आणि स्टॉकचा शोध घ्यायचा नाहीये, फिल्टर करून ठेवलेले आहेत. कधी घ्यायचं एवढंच फक्त बघायचं आहे. ते मी तुम्हाला येत्या काळात सांगेन कसं, कधी, काय ते. लक्ष ठेवा, बघा, गॉन.